नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या ह्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे नाथ संस्कृतीचा, ह्या चॅनलवर आपण श्रीमद भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ती भगवद्गीता शिकता शिकता आपण 3ऱ्या अध्यायापर्यंत कधी येऊन पोहोचलो आपल्यालाही कळालं नाही. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 श्लोक अशाप्रमाणे आपण ही व्हिडिओ करत आहोत. आणि आपण आता 3ऱ्या अध्यायाच्या 39 आणि 40 हे 2 श्लोक आज घेणार आहोत. आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे जवळपास आलेलो आहोत. आता आज 2 श्लोक आणि पुढच्या व्हिडिओमध्ये 3 श्लोक, 43 श्लोकापर्यंत 3रा अध्याय 43 श्लोकांचा आहे. मग आपण 3रा अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपवणार आहोत आणि 4थ्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपण घेऊया 3ऱ्या अध्यायाचा 39 आणि 40 हे 2 श्लोक. सुरू करते मी 39वा श्लोक. आवृत्तं ज्ञानमेतेन, आवृत्तं ज्ञानमेतेन, आवृत्तं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा, ज्ञानिनो नित्यवैरिणा. आवृत्तं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय, कामरूपेण कौन्तेय, कामरूपेण कौन्तेय. दुष्पुरेणा नलेन च, दुष्पुरेणा नलेन च, दुष्पुरेणा नलेन च. कामरूपेण कौन्तेय, दुष्पुरेणा नलेन च. आवृत्तं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय, दुष्पुरेणा नलेन च. आवृत्तं ज्ञानमेतेन, ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय, दुष्पुरेणा नलेन च. 40वा घेऊ आपण. इंद्रियाणी मनोबुद्धी, इंद्रियाणी मनोबुद्धी, इंद्रियाणी मनोबुद्धी. आपण 8 अक्षरांची फोड करतो आहोत, त्याच्यामुळं बुद्धीपर्यंत आपण फोड करणार आहोत. कारण ते एक मोठाच शब्द आहे, आपण फोड केल्याशिवाय त्याला वाचता येणार नाही. इंद्रियाणी मनोबुद्धी, इंद्रियाणी मनोबुद्धी, इंद्रियाणी मनोबुद्धी. रस्याधिष्ठा न मुच्यते, रस्याधिष्ठा न मुच्यते, रस्याधिष्ठा न मुच्यते. इंद्रियाणी मनोबुद्धी, इंद्रियाणी मनोबुद्धी. रस्याधिष्ठा न मुच्यते. इंद्रियाणी मनोबुद्धी, रस्याधिष्ठा न मुच्यते. एतैर्विमोह यत्तेष, एतैर्विमोह यत्तेष, एतैर्विमोह यत्तेष. ज्ञानमावृत्य देहिनं, ज्ञानमावृत्य देहिनं, ज्ञानमावृत्य देहिनं. एतैर्विमोह यत्तेष, एतैर्विमोह यत्तेष. ज्ञानमावृत्य देहिनं, एतैर्विमोह यत्तेष. ज्ञानमावृत्य देहिनं. इंद्रियाणी मनोबुद्धि रस्याधिष्ठा न मुच्यते, इंद्रियाणी मनोबुद्धि रस्याधिष्ठा न मुच्यते. एतैर्विमोह यत्तेष, एतैर्विमोह यत्तेष. ज्ञानमावृत्य देहिनं, एतैर्विमोह यत्तेष. ज्ञानमावृत्य देहिनं.
आपण आता मागचे 3 आणि आजचे 2 असे 5 श्लोक पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयो अध्यायः. अर्जुन उवाच. 36 पासून घेतो आपण. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. श्रीभगवान् उवाच. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनामिह वैरिणम्. धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च इन्द्रियाणि मनोबुद्धि रस्याधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. आज आपण 40पर्यंत कंप्लीट केले तिसऱ्या अध्यायातले. तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी कर्माचा सिद्धांत सांगितला. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा कर्म करावं लागलं. ते तर भगवान होते आणि तसं त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा कर्म करावं लागणार आहे, कारण आपण मानव आहोत. आपण मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर आपलं थंबनेल तेच होतं की कर्म हे देवांना चुकलं नाही तर आपण तर मानव आहोत. म्हणून कर्माचा सिद्धांत याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी तिसऱ्या अध्यायामध्ये समजून सांगितला. कारण की आपण बघितलं की पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो विषाद झालेला होता तो विषाद दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यामध्ये तरीसुद्धा त्याला प्रश्न होता. पहिल्या अध्यायामध्ये त्याला प्रश्न होता की त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की यांना सगळ्यांना मारून मला जर राज्य उपभोगायचं तर त्याचा मला उपयोग काय. तर त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी मग दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आत्मा हा अमर असतो. आत्मा हा कधीच मरत नाही. त्याच्यामुळं यांना तू मारलंय असा शोक तू काही मनाच्या ठिकाणी करू नको आणि तू यांना मारावंच तुला लागेल. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की त्याला तिथून पुढं गीता सांगायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्णांनी की तुला याला मारावं लागेल. तुझा धर्म काय आहे, तू क्षत्रिय आहेस, तुला तुझ्या धर्माचं पालन करावंच लागेल. कारण क्षत्रिय म्हटल्यानंतर रणांगणात युद्ध हे करावंच लागतं. तो समोरचा कोण आहे हे बघावं नाही लागत. तर तो क्षत्रिय असल्यामुळं त्याला युद्धाचं रणशिंग हे फुकावंच लागतं आणि युद्ध हे करावंच लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुला युद्ध करणं गरजेचं आहे. कारण हे युद्ध असत्यासाठी आहे आणि सत्याचा असत्यावर विजय होणं हे गरजेचं आहे. सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय होणं हे गरजेचं आहे आणि याच्यासाठी हे युद्ध तुला गरजेचं आहे आणि तुला ते करावं लागेल असं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्याला दुसऱ्या अध्यायामध्ये पण प्रश्न पडतो की यांना सगळ्यांना मारायचं आहे आणि मला राज्य उपभोगायचं आहे. हे जर नसतील तर मी कुणावर राज्य करू असा पण त्याला प्रश्न होता. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की आता यांना मारून जर राज्य उपभोगायचं तर मग मी हे करू शकत नाही आणि मला हे पटत नाही माझ्या मनाला. आणि तो धनुष्यबाण खाली ठेवून आणि तो त्यांनी खाली बसून घेतलेला आहे अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये. तेव्हा मग भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात पण सांगतात की हे त्यांच्या कर्माने मेलेले आहे. कारण कर्म चांगलं असलं तर मनुष्याचं मरण चांगलं होतं असं म्हणतात. हे यांच्या कर्माने मेलेले आहेत. त्यांचं कर्म काय होतं, वाईट कर्म त्यांनी केलेलं असल्यामुळं आणि त्या कर्माने ते अगोदरच
मेलेले आहेत असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि आत्मा तू जर म्हणशील तर हे जरी मेलेत परंतु यांचे आत्मे अमर आहेत. जसा तुझा अमर आहे, जसा माझा अमर आहे, तसे यांचेसुद्धा आत्मे अमर आहे. आणि वासांसी जीर्णानी यथा विहाय हे सांगून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की मनुष्य जसं जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो, तसा आत्मा हा जुनं शरीर टाकून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. त्याच्यामुळं याच्या मागच्या काळामध्ये पण तू पण होता, मी पण होतो आणि ते पण होते. आणि पुढच्या काळामध्ये पण तू पण असणार आहे, मी पण असणार आहे आणि ते पण असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी तू खंत करू नकोस. आणि ती खंत भगवान श्रीकृष्णांनी त्या आत्म्याचं स्वरूप समजावून सांगून आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याचा तो पण प्रश्न मार्गी लावला. त्याच्यानंतर त्याला पुन्हा प्रश्न पडला. त्याने पुन्हा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारला की आता केन प्रयुक्तोयम, जो की श्लोक आपण आताच म्हणलो. हे सगळं केल्याच्या नंतर मला पाप किती लागल? हे सगळं जर एवढे मारल्याच्या नंतर मला पाप किती लागल? मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, हे 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण कर्माचा सिद्धांत देऊन सांगतात की हे कर्म आहे आणि कर्म हे तुला करावंच लागेल. तुझं कर्म, धर्म तुझा क्षत्रिय आहे आणि कर्म हे तुझं युद्ध हे कर्म आहे. त्याच्यामुळे तुला युद्ध लढणं हे गरजेचं आहे, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात 3ऱ्या अध्यायामध्ये. आपल्याला पण हे गीतेमार्फतच ह्या प्रश्नांची उत्तरं, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि ती उत्तरं आपल्याला मिळतील अशी मी अपेक्षा करते. ज्यावेळेस आपल्याला गीता वाचता येईल, तिचा अर्थ समजेल, त्यावेळेस आपल्याला त्याचे अर्थसुद्धा, त्याचे प्रश्नाची उत्तरंसुद्धा आपल्याला मिळू शकतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.